नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी राज्यशास्त्र प्रकरण पहिले महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी यामधील शेवटच्या मुद्द्यांकडे आपण जातोय। त्यातील शीतयुद्धाचा शेवट या विषयावरती आपण चर्चा करतोय। विद्यार्थी मित्रांनो, सोव्हिएत रशियाच्या लष्करी सामर्थ्याचा युद्धकाळात आलेला प्रत्यय आणि युद्धाच्या अखेरीपर्यंत पूर्व युरोपीय राष्ट्रांवर स्थापन झालेला रशियाचा प्रभाव यामुळे साम्यवादाच्या प्रसाराच्या भयाने पश्चिम युरोपीय राष्ट्रे अस्वस्थ झाली। 1946च्या मार्चमध्ये फुलटन येथे केलेल्या भाषणात विन्स्टन चर्चिल यांनी पाश्चिमात्य लोकशाही राष्ट्रांना, विशेषतः अमेरिकेला युरोपातील साम्यवादाच्या प्रसाराला प्रतिबंध करण्याचे आवाहन केले। अमेरिकेने ही जबाबदारी स्वीकारली। लगेचच राष्ट्राध्यक्ष ट्रूमन यांनी ट्रूमन सिद्धांताची व मार्शल योजनेची घोषणा केली व त्यानंतर अल्पावधीत अमेरिकेने समविचारी राष्ट्रांशी नाटो, सेंटो, सीटो असे लष्करी करारही केले। अमेरिकेची ही पावले म्हणजे आपल्या अस्तित्वाला प्रत्यक्ष आव्हान आहे असे सोव्हिएत रशियाला वाटले। परिणामतः सोव्हिएत रशियाने इतर समाजवादी राष्ट्रांना आर्थिक मदत देऊ केली, त्यांच्याशी वारसाचा लष्करी करार केला आणि 1949 साली अणुबॉम्बचा स्फोट करून अणुक्षेत्रात अमेरिकेची बरोबरी साधली। अशा प्रकारे जग पुन्हा एकदा दोन परस्परी विरोधी गटांमध्ये विभागले गेले। त्यांचे नेतृत्व भांडवलवादी अमेरिका व सोव्हिएत रशिया या दोन महासत्ता करीत होत्या। त्यानंतरच्या काळात या दोन महासत्तांनी आपले प्रभाव क्षेत्र विस्तारण्याचे सत्र सुरू केले, अनिर्बंध शस्त्रास्त्र स्पर्धा सुरू केली आणि जगाच्या निरनिराळ्या भागात त्या एकमेकींसमोर आक्रमक पवित्र्यामध्ये उभ्या ठाकल्या। महासत्तांमधील अशा तीव्र व अनिर्बंध रस्सीखेचामुळे जगात अनेकदा आणीबाणीचे पेचप्रसंग उद्भवले। 1951 साली सुरू झालेले कोरियन युद्ध, 1948 साली सोव्हिएत रशियाने बर्लिनची केलेली नाकेबंदी, इंडोचीन म्हणजेच व्हिएतनाम यांचं झालेलं युद्ध, अरब ज्यू संघर्ष, 1962 सालचा क्युबाचा पेचप्रसंग, कांगोतील संघर्ष ही शीतयुद्धाच्या परिपाकाची काही उदाहरणे आहेत। दोन महासत्तांचे परस्पर विरोधी हितसंबंध आणि महत्वाकांक्षा यातून ही सर्व स्फोटक प्रकरणे निर्माण झाली। अशा घटना जेव्हा घडत राहिल्या तेव्हा आण्विक युद्धाच्या भयाने जगाचा थरकाप होत असे, कारण तिसरे महायुद्ध भडकल्यास ते अणुयुद्ध होणार आणि त्या प्रचंड वणव्यात संपूर्ण मानवी संस्कृती व मानवजात नामशेष होणार हे निश्चित होते। सुदैवाने अशा भयावह स्पर्धेची निरर्थकता दोन्ही सत्ता गटांना जाणवली आणि त्यांच्यातील संघर्ष स्थानिक मर्यादेबाहेर विस्तारणार नाहीत याची त्यांनी खबरदारी घेतली। जागतिक तणाव कमी करण्याच्या उद्देशाने 1962 नंतर त्यांनी काही महत्त्वाची धोरणे अंगीकारली। राजकीय कूट समस्या सोडवण्यासाठी उच्चस्तरीय बैठका घेण्यात आल्या, सांस्कृतिक देवाणघेवाण सुरू केली, शास्त्रीय व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्याला प्रारंभ करण्यात आला। 1963 साली आणीबाणीच्या प्रसंगी तातडीने विचारविमर्श करण्यासाठी दोन महासत्तांच्या प्रमुखांना प्रत्यक्ष बोलण्याची सोय हॉटलाईनने करून दिली। शीतयुद्धाची तीव्रता या मार्गाने कमी करण्याचा प्रयत्न झाला। अलिप्ततावादी चळवळींनी राष्ट्रांच्या शांततामय सहजीवनासाठी कार्य केले। भारताने या चळवळीत विधायक भूमिका बजावली। सोव्हिएत युनियनने स्वीकारलेल्या आर्थिक खुलेपणाच्या धोरणामुळे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण कमी झाले। मिखाईल गोर्बाचेव यांच्या पेरेस्ट्राइका व ग्लासनोस्त या धोरणांमुळे प्रसार माध्यमांवरील नियंत्रण कमी झाले। यामुळे लोकशाहीला चालना मिळाली। सोव्हिएत युनियनच्या प्रभावाखालील देशांनी भांडवलशाही व लोकशाही मार्गाचा स्वीकार केला।
सोव्हिएत युनियनचे विघटन होऊन नवी राष्ट्रे उदयाला आली। या शीतयुद्धांमुळे काही महत्त्वाचे बदलही झाले। जागतिक राजकारणात अमेरिका ही एकमेव महासत्ता उरली। व्यापार व आर्थिक संबंध वाढवण्यासाठी एकमेकांची मदत झाली। भांडवल, श्रम, बाजारपेठ व माहिती यांचा जगभर पसार व्हायला सुरुवात झाली। संयुक्त राष्ट्राच्या शांतता व सुरक्षितता टिकवण्याच्या जबाबदारीमध्ये वाढ झाली। पर्यावरण रक्षण, मानवी हक्कांची जोपासना आणि स्त्री पुरुष समानता या बाबींचे महत्त्व वाढलेले दिसून येते। अशा अनेक उपाययोजना करूनही शीतयुद्धाचा प्रत्यय आणून देणारे स्थानिक संघर्ष घडतच राहिले। रशियातील समाजवादी राजवटीचा अंत झाल्यानंतरच शीतयुद्धाचा शेवट झाला। शीतयुद्धाच्या दरम्यान द्विध्रुवीय असलेले जग शीतयुद्धानंतर एकध्रुवीय बनले। आंतरराष्ट्रीय राजकारणावर अनिर्बंध प्रभाव गाजवणारी अमेरिका ही एकच महासत्ता कायम राहिली। विद्यार्थी मित्रांनो, शीतयुद्धानंतर अलीकडील काळात जागतिकीकरण ही मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी बहुचर्चित संज्ञा बनली आहे। तिचा आशय बहुआयामी असून मानवी जीवनाच्या विभिन्न अंगाचा त्यात समावेश होतो। तिचा थोडक्यात अर्थ सांगायचा तो असा की संपूर्ण जगातील लोकांचे सामाजिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक अथवा आर्थिक व्यवहार राष्ट्रीय सीमा ओलांडीत आहेत आणि जागतिक राष्ट्रे व लोक अनेक प्रकारे परस्परांच्या अधिक निकट येत आहेत। जागतिकीकरण हा शब्द 1970च्या दशकात प्रचारात येऊ लागला, तरी ह्या प्रक्रियेचा प्रारंभ 16व्या शतकातील भौगोलिक शोधात आणि व्यापारवादात आढळून येतो। पुढील काळात वसाहतवाद, 2 जागतिक युद्धे आणि जागतिक शांतता संघटनांनी जागतिक संपर्क वाढविण्यास मोठ्या प्रमाणात चालना दिली। आज जागतिकीकरण ही संज्ञा प्रामुख्याने जागतिक आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात वापरली जाते। दुसऱ्या महायुद्धामुळे अमेरिकेव्यतिरिक्त इतर सहभागी राष्ट्रांची अपरिमित आर्थिक हानी झाली। त्यांच्या अर्थव्यवस्थेला स्थैर्य आणण्यासाठी सामूहिक कार्याची गरज जाणवली। त्यांना वित्तीय मदत करण्याच्या हेतूने जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या 2 जागतिक संस्था 1946 साली स्थापन करण्यात आल्या आणि 1948 साली व्यापार व जकात विषयक करार म्हणजेच गॅट करण्यात आला। या सुमारास अमेरिका हे एकच आर्थिकदृष्ट्या संपन्न राष्ट्र असल्यामुळे वरील जागतिक वित्तीय संस्थांवर त्यांच्या धोरणांवर तिचा प्रभाव प्रस्थापित झाला। इसवी सन 1980च्या सुमारास पाश्चात्यांच्या अर्थव्यवस्था भरभराटीला आल्या, भांडवल गोळा झाले। देशाच्या सीमा ओलांडून आशिया, आफ्रिका व लॅटिन अमेरिका खंडातील अविकसित व अर्धविकसित राष्ट्रांमध्ये आपले अतिरिक्त भांडवल गुंतवण्यास मोठ्या प्रमाणात पाश्चात्य कंपन्या उत्सुक झाल्या होत्या। या क्षेत्रांमध्ये भांडवल गुंतवणूक करून तेथील नैसर्गिक संपत्ती वापरण्याचा, बाजारपेठांवर ताबा ठेवण्याचा व आपल्या नफ्यात भर घालण्याचा त्यांचा मानस होता। त्यांच्या हितसंबंधांना हातभार लावण्याच्या हेतूने त्यांच्या शासकांनी जागतिकीकरण, उदारीकरण आणि व्यापार व उद्योगांसाठी सर्वत्र खुले क्षेत्र अशा धोरणाचा पुरस्कार केला। या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी 1995 साली जागतिक व्यापार संघटना WTO स्थापन करण्यात बड्या राष्ट्रांनी पुढाकार घेतला। या घटनेची धोरणे बडी राष्ट्रे स्वतःच्या हितसंबंधाचे संरक्षण व पोषण करण्यासाठी ठरवित असून
त्यामुळे अर्धविकसित व अविकसित राष्ट्रांवर अनिष्ट परिणाम होत आहे. राष्ट्रीय कंपन्या अशा प्रकारे बहुराष्ट्रीय बनल्या असून जागतिकीकरणाला गती देत आहेत. या कालावधीत विज्ञान व तंत्रज्ञानाने विकासाची प्रचंड मोठी झेप घेतली. दळणवळणाची वेगवान साधने, संपर्क माध्यमे, माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील शोध व संगणक युगाचा प्रारंभ या सर्वांमुळे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणे, तेथील माहिती काही मिनिटात मिळवणे बड्या कंपन्यांना शक्य झाले. यामुळे देखील जागतिकीकरणाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. जागतिकीकरणाच्या आजच्या स्वरूपाचे फायदे तसेच तोटेही आहेत. त्यामुळे जागतिक बाजारपेठा खुल्या झाल्या आहेत, उत्पादन वाढले आहे, व्यक्तीच्या कौशल्याला व कार्यकर्तृत्वाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे व व्यापारात उपभोक्त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र त्याचबरोबर अनियंत्रित स्पर्धेला ऊत येऊन लहान उद्योगांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या गरीब राष्ट्रांच्या नैसर्गिक संपत्तीचा वापर अनिर्बंधरित्या करीत आहेत. उपभोक्त्यांचे युग आले आहे. डॉलर हा जणू देव बनला आहे. मूलभूत मानवी मूल्यांचा ऱ्हास होतो आहे आणि धनिक व गरीब देशातील दरी वाढते आहे. यामुळे प्रत्यक्ष जागतिकीकरण म्हणजे नववसाहतवाद असे समीकरण झाले आहे. जगातील काही समाजोन्मुख मानवतावादी मंडळींनी जागतिकीकरणाचे हे दुष्परिणाम ओळखून हे गट जागतिकीकरणाच्या गोंडस नावाखाली बडी राष्ट्रे अंमलात आणीत असलेल्या धोरणाविरुद्ध आवाज उठवित आहेत. राष्ट्रांमधील समतेचे आणि मानवजातीच्या कल्याणाचे स्वप्न सत्यात उतरवणे गरजेचे बनले आहे. विद्यार्थी मित्रांनो, या राज्यशास्त्राच्या पहिल्या प्रकरणामध्ये महायुद्धोत्तर राजकीय घडामोडींमध्ये आपण वेगवेगळ्या मुद्द्यांचा अंतर्भाव करून सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी मित्रांनो, जागतिक स्तरावरती ज्या राजकीय घडामोडी होतात त्या घडामोडींचा आपणास या काही मुद्द्यांच्या अभ्यासाद्वारे, माहितीद्वारे, मी दिलेल्या काही विवेचनाद्वारे आपणास थोडासा उलगडा होऊ शकतो आणि त्याची जाण आपल्यामध्ये निर्माण होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ज्या प्रकारे हा व्हिडिओ तुम्ही ऐकता आहात त्याचप्रमाणे पाठ्यपुस्तकाचाही अभ्यास आपण करावा. व्हिडिओ आपणास आवडला तर लाईक करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि सबस्क्राईब करा.